नमस्कार, आपण पाहताय टाइम्स ऑफ 243। भूम शहरातील जे MIDC आहे त्या MIDCचे फलके यांच्या शेताजवळ या ठिकाणी आपण पाहतोय एक अपघात झालाय। या अपघातात एक जण गंभीर जखमी झालाय आणि या अपघातामुळेच या ठिकाणी ज्या गाडीने अपघात केला स्कॉर्पिओ, त्या गाडीमध्ये ही वासरं या ठिकाणी मिळालेली आहेत। ही लहान लहान एक 15-21 या ठिकाणी आकडा आहे या ठिकाणी ही 21 लहान लहान गाईची वासरं आहेत आणि ती स्कॉर्पिओ आहे MH12 ET 6234। या स्कॉर्पिओमध्ये याची अवैध गोवंशाची वाहतूक या ठिकाणी होत होती। नेमकं कोणत्या कारणासाठी ती वाहतूक होत होती या ठिकाणी माहीत नाही। चालक त्या ठिकाणी या ठिकाणाहून फरार झालेला आहे, त्याला काही लोकांनी पकडलं असल्याचं त्या ठिकाणी बोललं जातं। या ठिकाणी भूम पोलीस ठाण्याची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। त्यांनी अपघाताची या ठिकाणी अपघात स्थळाची पाहणी केलेली आहे, वाहनाची पाहणी त्यांनी केलेली आहे। या ठिकाणी ही जी जनावरं आहेत त्याची देखील त्यांनी पाहणी केलेली आहे। या गाडीच्या काचा या ठिकाणी फुटलेल्या आहेत, पुढूनही गाडीला नुकसान झालेलं आहे। कल्याण सोपान यादव यांना गाडीनं उडवल्याचं समजतंय। त्यांना ग्रामीण रुग्णालयात भूमच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। येथीलच हा जो कोटा आहे रणदिवे, या रणदिवे या ग्रस्तांनी या ठिकाणी वासरांना बाहेर काढलेला आहे। सोबत भूम शहरातील काही 4-5 युवक होते या ठिकाणी घटनास्थळी। त्यांनी ही वासरं बाहेर काढण्यासाठी मदत केलेली आहे। पुढील उपचारासाठी जे यादव म्हणून आहेत त्यांना बार्शी येथे दवाखान्यात पुढील उपचारासाठी हलवण्यात आलेला आहे। कल्याण सोपान यादव असं अपघात झालेल्या व्यक्तींचं नाव आहे आणि या अपघातामुळे हा प्रकार उघडकीस आलेला आहे। या ठिकाणी नागरिकांची गर्दी या पाहण्यासाठी जमलेली आहे। भूम शहरातील नागरिक या ठिकाणी जमा होत आहेत। या वासरांची सुटका जी आहे ती येथीलच हे कोठा मालक रणदिवे व काही 4-5 युवक होते भूम शहरातील, त्यांनी केलेली आहे। का बाप्पा या ठिकाणी वाहनं जी आहेत त्या ठिकाणी गर्दी होत आहे। MIDCच्या पुढे परांडा रोडवर या ठिकाणी हा अपघात झालेला आहे। पोलीस या ठिकाणी तात्काळ दाखल झालेले आहेत। जखमी आता पुढे बार्शीला हलवल्याचं कळतंय। गाडी टाकायची